हॅलो स्टुडंट्स, आपला टॉपिक चालू आहे चॅप्टर चालू आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मधली आपली क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याची काल फॅक्टरायझेशन मेथड संपलेली आहे आणि त्या फॅक्टरायझेशन मेथडचं होमवर्क मी या बोर्डवर लिहिलेलं आहे. ते तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे. ते होमवर्क करून माझ्या ॲपवर पाठवायचं आहे. बरोबर आहे? लिहून घ्या पहिले होमवर्क. आज आपण नवीन मेथड चालू करणार आहोत जिचं नाव आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. कोणतं? कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. सुरुवातीला हे लिहून टाका आणि नंतर मेथड चालू करतोय. बघा, मेथड स्टार्ट करतो आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. पहिले कोणती शिकलो आपण? फॅक्टरायझेशन मेथड. सेकंड मेथड इज अ क्वाड्रॅटिक सॉल्व्ह करण्याची सेकंड मेथड, दॅट्स अ कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. ओके, तर बघा याच्यामध्ये काय करायचं का सगळ्यात पहिले जी स्क्वेअरची टर्म असते त्याचा कोएफिशियंट 1 असायला पाहिजे. जर नसेल तर त्याला 1 बनवायचं. ओके, पहिल्या स्टेप मध्ये काय करायचं का त्याचा कोएफिशियंट 1 नसेल तर 1 बनवायचं, असं पण प्रश्नच नाही. नंतर सेकंड स्टेप मध्ये काय करायचं का कॉन्स्टंट हा राईट साइडला न्यायचा. कॉन्स्टंट हा राईट साइडला न्यायचा आणि नंतर काढायची थर्ड टर्म आणि ती थर्ड टर्म इक्वेशनच्या दोन्ही साइड मध्ये ऍड करायची. बरोबर आहे? आपण जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तेव्हा व्यवस्थित समजेल. बघा आता solve the following quadratic equations. Solve the following quadratic equations. Quadratic equations by completing square method. By completing a square method. By completing square method. Right now, solve the following quadratic equations by completing square method. तर बघा फर्स्ट प्रॉब्लेम आहे आपलं completing square method च. Here x square plus 8x minus 48 is equal to 0. X square plus 8x minus 48 is equal to 0. बरोबर आहे? बघा दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचं पहिले. Now given quadratic equation is बरोबर आहे? बघा कोणता आहे? x स्क्वेअर प्लस 8x मायनस 48 इज इक्वल टू 0. बरोबर आहे? x स्क्वेअर बाय 8x मायनस 48 इज इक्वल टू 0. पहिली मेथड मध्ये पहिल्या स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला का स्क्वेअरच्या टर्मचा कोएफिशियंट 1 आहे का ते बघायचं. नसेल तर 1 बनवायचं. इथे ऑलरेडी x स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे. बरोबर आहे? दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं का हे जे कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंटचं राईट साइडला ट्रान्सफर करायचं. मग काय x स्क्वेअर प्लस 8x माइनस 48 चं ट्रान्सफर प्लस 48
इक्वेशन नंबर झालं फर्स्ट. इक्वेशन नंबर फर्स्ट बघा, कॉन्स्टंट राईट साइड ला. आता काढायची थर्ड टर्म. थर्ड टर्म इज इक्वल टू, थर्ड टर्म काढता फॉर्म्युला आहे का 1/2 इंटू इथे x आहे म्हणून x कोएफिशिएंट ऑफ x, कोएफिशिएंट ऑफ x पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर, पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथं y तर y लिहायला लागेल, z तर z ला m असेल तर m लिहायला लागेल, p असेल तर p. फॉर्म्युला पाठ करायचा. थर्ड टर्म इज इक्वल टू 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ x पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर. 1/2 x चा कोएफिशिएंट 8 पूर्ण याचा स्क्वेअर. बेग बे बेचौकाट 4 चा स्क्वेअर. 2 1 जा 2, 2 4 जा 8, that is 4 4 चा स्क्वेअर, that is 16. ही झाली थर्ड टर्म, ही झाली थर्ड टर्म. आता ही थर्ड टर्म इक्वेशन 1 च्या दोन्ही साइड मध्ये पुट अप करायची, ऍड करायची. ऍडिंग 16 to both sides of equation 1, to both sides of equation 1 मग काय x square plus 8x plus 16. लेफ्ट साइड मध्ये 16 ऍड केले, राइट साइड मध्ये 16 ऍड करा. 48 plus 16, 48 plus 16. ओके. आता बघा लेफ्ट साइडला बनवायचा कंप्लीट स्क्वेअर. काय बनवायचा? कंप्लीट स्क्वेअर. आणि तो कसा बनवते तर बघा, पहिल्याचा घ्यायचा स्क्वेअर रूट, x स्क्वेअरचा स्क्वेअर रूट x, मधातल्याचा घ्यायचा साइन प्लस आणि 16 चा घ्यायचा स्क्वेअर रूट, दॅट इज 4 त्याचा स्क्वेअर, त्याचा स्क्वेअर. नाउ याची याची केली ऍडिशन. 48 plus 16 that is 64. 64 बरोबर आहे. आता स्क्वेअर झाला, कंप्लीट स्क्वेअर बनला लेफ्ट साइडला. आता घ्यायचा याचा स्क्वेअर रूट. काय घ्यायचा? स्क्वेअर रूट. नाउ टेकिंग square root of both sides, taking square root of both sides, दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट घ्या. इकडला स्क्वेअर रूट घेतला, तिथला स्क्वेअर गेला x plus 4. स्क्वेअर रूट घेताना राइट साइडला दोन साइन येते, प्लस आणि मायनस, बिकॉज प्लसचा स्क्वेअर प्लस येतो आणि मायनसचा स्क्वेअर सुद्धा प्लस येतो आहे. दॅट इज 64 चा स्क्वेअर रूट 8. x plus 4 is equal plus minus 8 means x is equal to minus 4 plus minus 8. minus 4 plus minus 8. इथचा एक वेळा प्लस घ्यायचा, एक वेळा मायनस घ्यायचा. x is equal to minus 4 plus 8 or x is equal to minus 4 minus 8. minus 4 minus 8 means x is equal to 8 minus 4, that is a 4, or x minus 4 minus 8, that is minus 12. minus 12 means x is equal to 4 and x is equal to minus 12 be the roots of given quadratic equation. With the roots of given quadratic equation. बघा, मेथड शिकतोय कॉम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. कोणती शिकतोय? कॉम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. आणि कॉम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड मध्ये
सर्वात पहिले फर्स्ट स्टेप आहे की स्क्वेअरच्या टर्मचा कोइफिशियंट हा 1 असायला पाहिजे, नसेल तर त्याला करायचं आहे. बरोबर आहे. नंतर कॉन्स्टंट राईट साइडला न्यायचं. राईट साइडला नेल्यानंतर इक्वेशन 1 म्हणायचं. नंतर थर्ड टर्म काढली 1/2 मिडल टर्मचा जो कोइफिशियंट म्हणजे याचा ज्याची डिग्री 1 आहे याचा जो कोइफिशियंट त्याला 1/2 मल्टिप्लाय करून पूर्ण ब्रॅकेटचा करायचा स्क्वेअर आणि ती थर्ड टर्म इक्वेशन 1 च्या दोन्ही साइड मध्ये ऍड करायची. ओके. बघा इक्वेशन आहे x² 8x - 48 = 0 दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं. इथं स्क्वेअरच्या टर्मचा कोण ऑलरेडी 1 आहे. नंतर कॉन्स्टंट ने राइट साइडला x² 8x - 48 चं ट्रान्सफर प्लस 48 इक्वेशन नंबर 3. काढायची थर्ड टर्म इज इक्वल टू 1/2 कोइफिशियंट ऑफ x पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके. 1/2 x चा कोइफिशियंट झाला 8 त्याचा स्क्वेअर. 2 1 जा 2 2 4 जा 8 म्हणजे 4 स्क्वेअर म्हणजे 16. ही थर्ड टर्म इक्वेशन 1 च्या दोन्ही साइड मध्ये ऍड करायचं. Adding 16 to both the sides of equation 1. x² 8x + 16 48 + 16. लेफ्ट साइडला बनवायचं कंप्लीट स्क्वेअर. कसा बनवायचा? पहिल्याचं घ्यायचा स्क्वेअर रूट, मधातल्याचं घ्यायचं साइन आणि लास्ट टर्मचा घ्यायचा स्क्वेअर रूट. x + 4 आणि पूर्ण ब्रॅकेटचा करायचा स्क्वेअर इज इक्वल टू याची केली ऍडिशन 48 + 16 दॅट इज 64. दोन्ही साइडचा घ्यायचा स्क्वेअर रूट दॅट इज याचा स्क्वेअर रूट घेतला तर स्क्वेअर गेला x + 4 आणि 64 चा स्क्वेअर रूट. राइट साइडचा स्क्वेअर रूट काढताना त्याच्यात दोन व्हॅल्यूचा प्लस आणि मायनस प्लस मायनस 1. मी x + 4 चा ट्रान्सफर -4 x = -4 प्लस मायनस 1. एक वेळा प्लस एक वेळा मायनस x = -4 प्लस 8 और x = -4 - 8. x 8 - 4 4 और x -4 - 8 -12. x is equal to 4 and x to -12 be the roots of given quadratic equation. Understand? Right. बघा दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज कोणता म्हणता x² + x -20 = 0. ओके. बघा इथे x² चा गुण ऑलरेडी 1 आहे म्हणजे करायची गरज नाही. पण काय करा कॉन्स्टंट राइट साइड न्यायचं. x² + x -20 चा ट्रान्सफर प्लस 20 इक्वेशन नंबर फर्स्ट. इक्वेशन नंबर फर्स्ट काढायची थर्ड टर्म इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे 1/2 into coefficient of x पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर 1/2 x चा कोएफिशिएंट 1 that is 1/2 into 1 चा स्क्वेअर 1/2 त्याचा स्क्वेअर that is 1/4. काला 1/4 थर्ड टर्म काय झाली 1/4 है ना. ही थर्ड टर्म इक्वेशन 1 च्या दोन्ही साइड मध्ये ऍड करायची. ऍडिंग
1/4 to both sides of इक्वेशन 1/4 ऍड करायचा इक्वेशन 1 च्या दोन्ही साइड मध्ये x² plus x plus 1/4 is equal to 20 plus 1/4 20 plus 1/4 बरोबर आहे. याला बनायचं कंप्लीट स्क्वेअर कसा बनवतो पहिल्याचा स्क्वेअर x स्क्वेअर चा स्क्वेअर रूट x मिडल टर्मचा साइन दॅट इज अ प्लस थर्ड चा स्क्वेअर रूट 1/2 पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके याने याला मल्टिप्लाय करा विचोगांची 80 plus 1 that is 81 upon denominator त्याचा तसा x plus 1/2 whole square is equal to 81/4 आता दोन्ही साइडचा घ्यायचा स्क्वेअर रूट. नाउ टेकिंग square root of both sides दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट काय x plus 1/2 is equal plus minus 81 चा 9 आणि 4 चा स्क्वेअर रूट 2 बरोबर आहे. याचे या साइडला ट्रान्सफर करा x is equal to -1/2 plus minus 9/2 plus minus 9/2 एक वेळा प्लस एक वेळा माइनस x is equal to -1/2 plus 9/2 or x is equal to -1/2 minus 9/2 -1/2 minus 9/2 means x is equal to दोन फ्रॅक्शन ची ऍडिशन आहे डिनॉमिनेटर सेम आहे त्याला कॉमन याची ऍडिशन -1 plus 9/2 or x is equal to -1 minus 9/2 बरोबर आहे ना. here x is equal to 9 minus 1 8/2 or x is -1 minus 9 minus 10/2 x is equal to 2 1 are 2 2 4 are 8 means x is equal to 4 or x 2 1 are 2 2 5 are 10 x is equal to -5 means x is equal to 4 and x is equal to -5 be the roots of given quadratic equation बघा दिलेलं क्वाड्रॅटिक काय आहे x² + x - 20 is equal to 0 स्क्वेअरच्या कडचा कुठे 1 पाहिजे ऑलरेडी आहे मग कॉन्स्टंटला राइट साइडला ट्रान्सफर करायचं x² + x = 20 इक्वेशन नंबर फर्स्ट काढायची थर्ड टर्म काय बाजूला आहे की 1/2 कोएफिशिएंट ऑफ x पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर 1/2 x चा गुणिले 1 चा स्क्वेअर मग याचा मल्टिप्लिकेशन 1/2 चा स्क्वेअर 1/4 ही झाली थर्ड टर्म. ती थर्ड टर्म इक्वेशन 1 च्या दोन्ही साइड मध्ये ऍड करा. ऍडिंग 1/4 टू बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 1 x² + x + 1/4 is equal to 20 plus 1/4 याला कंप्लीट स्क्वेअर पहिल्या स्क्वेअर म्हणजे x मधल्या साइड प्लस त्याचा स्क्वेअर 1/2 पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर याने याला मल्टिप्लाय करा 4 20 चा 80 plus 1 81 डिनॉमिनेटर चलसा दॅट इज 4 81/4 दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट घ्यायचा टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स दॅट x + 1/2 is equal to स्क्वेअर गेला प्लस मायनस 81 चा राहील 4 चा 2 x याच्याकडे ट्रान्सफर -1/2 प्लस -9/2
एक वेळा प्लस एक वेळा मायनस x equal minus 1 by 2 plus 9 by 2 or x equal minus 1 by 2 minus 9 by 2 x minus 1 plus 9 by 2 or x minus 1 minus 9 by 2 9 minus 1 8 upon 2 x 8 upon 2 or x minus 10 by 2 2 1 are 2 2 4 are 8 means 4 2 1 are 2 and 2 5 are 10 means x is equal to 4 or x is equal to minus 5 x is equal to 4 and x to minus 5 be the roots of given quadratic equation. Understand? Now write down. बघा दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं आहे x स्क्वेअर प्लस 2x मायनस 5 इज इक्वल टू 0. ओके स्क्वेअरच्या टर्मचा आपण ऑलरेडी 1 आहे बरोबर आहे कॉन्स्टंट सो ट्रान्सफर करा राईट साइडला मग काय होईल x स्क्वेअर प्लस 2x मायनस 5 च प्लस 5 याला म्हणायचं इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके काढायची थर्ड टर्म इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे का 1/2 इनटू कोएफिशिएंट ऑफ x पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर 1/2 x चा कोएफिशिएंट 2 पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर इथे 2 2 कॅन्सल 1 स्क्वेअर that is a 1 ही झाली थर्ड टर्म ही थर्ड टर्म इक्वेशन 1 च्या दोन्ही साइड मध्ये ऍड करा adding 1 to both the sides of equation 1 मग काय होईल x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इज इक्वल टू 5 plus 1 कंप्लीट स्क्वेअर बनवा पहिल्याचा स्क्वेअर रूट मधातल्याचा साइन लास्ट टर्मचा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर रूट 1 आणि पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर 1 plus 5 6 बरोबर आहे दोन्ही साइडचा घ्यायचा स्क्वेअर रूट. Now taking square root of both sides, here x plus 1 is equal to plus minus 6 चा स्क्वेअर रूट निघत नाही that's under root 6 बरोबर आहे. x ची व्हॅल्यू काढायची आहे x is equal to -1 plus minus under root 6 -1 plus minus under root 6 एक वेळा प्लस एक वेळा मायनस x is equal to -1 plus under root 6 or x is equal to -1 minus under root 6 means x is equal to -1 plus under root 6 or
x is equal to -1 minus under root 6 be the roots of given quadratic equation. Be the roots of given quadratic equation. बघा प्रॉब्लेम कसा आहे, दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं आहे, x² 2x - 5 = 0. स्क्वेअरच्या टर्मचा कोणी 1 आहे प्रश्नच नाही आहे, मी करायची गरज नाही. कॉन्स्टंट राईट साइडला -5 चे +5 झालं. ओके, काय काढायची, थर्ड टर्म कसा आहे की 1/2 कोएफिशिएंट ऑफ x पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर 1/2 x चा कोएफिशिएंट 2 कॅन्सल 1 चा स्क्वेअर देयर इज 1. हा 1 इक्वेशन 1 च्या दोन्ही साइड मध्ये ऍड करा. ऍडिंग 1 टू बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 1 x² 2x + 1 5 + 1. लेफ्ट साइडला वरचा कंप्लीट स्क्वेअर, पहिल्या स्क्वेअर मधला साइन याचा स्क्वेअर पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 6. दोन्ही साइडचा याचा स्क्वेअर रूट याचा स्क्वेअर x + 6 इज इक्वल टू +√6 + 1 चा ट्रान्सफर -1 x इक्वल -1 + -√6 एक वेळा प्लस एक वेळा माइनस x इक्वल -1 + √6 और x इक्वल टू -1 - √6 x is equal to -1 + √6 or and x is equal to -1 - √6 with the roots of given quadratic equation. Understand? समजते आहे मेथड सर्वांना समजून आली. ठीक आहे, इथेच थांबू. उद्या याच्यावरचे प्रॉब्लेम घ्या, नंतर याच्यावरचं असाइनमेंट दॅट्स अ होमवर्क दे. समजलं? नसेल समजत तर विचार झाला. आणि तुम्हाला एक सांगतो का जे हँड रायटिंग आहे तेच हँड रायटिंग आहे, त्याच्यापेक्षा मोठं निघणार नाही. लक्षात ठेवायचं आहे. हा काही बोर्ड नाही किंवा क्लास नाही होय, कारण त्याला एक्सपोर्ट करून त्याला एडिट करून पाठवावं लागते. त्याच्यामुळे हँड रायटिंग हे बारीकच येणार आहे, त्याच्यापेक्षा मोठं येणार नाही. समजलं? राईट.